ओके स्टुडंट, आपण हर्ला कॉर्ड्स ऑफ बँकिंग कंपनीचा प्रॉब्लेम नंबर 1 बघत आहोत. मीटिंग रिझ्यूम झाल्यामुळे आपण सेकंड पार्ट मध्ये प्रॉब्लेम सोडवत आहोत. फर्स्ट पार्ट मध्ये आपण अर्धा भाग त्याचा घेतला, पुढचा भाग आपण ह्या लेक्चर मध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. ओके, तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघत असताना कंटिन्यू 2 बघाल, त्यावेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी शेवटपर्यंत घेऊन जाता येईल. ओके, मग आपण पुढचा आयटम त्या ठिकाणी बघत होतो. हा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी घेतो आहोत. ओके, भारत बँक लिमिटेडचा, आणि त्यामध्ये आपण कुठपर्यंत आलेलो होतो? सन्ड्री इन्कम पर्यंत. सन्ड्री इन्कम हा अदर इन्कम मध्ये येतो 9000. ओके, मी अगोदर डिस्कस केलं, डिस्काउंट रिसिव्ड हा इंटरेस्ट मध्येच ऍड करा. सन्ड्री इन्कम अदर इन्कम मध्ये म्हणजे शेड्यूल नंबर 14. सन्ड्री इन्कम किती आहे त्याची अमाऊंट? 9000. ओके, पुढचा आयटम काय आहे? डिपॉझिट विथ अदर बँक. डिपॉझिट म्हणजे बॅलन्स विथ अदर बँक आहे. हा, ते सॉरी, हे दुसऱ्या बँकेमध्ये पैसे टाकले. बघा, आपलं 6 नंबरचं शेड्यूल आहे कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय. म्हणजे आरबीआय मध्ये पैसे टाकले आणि कॅश इन हँड असेल तर ते 6 नंबर मध्ये घेतो. आणि 7 नंबरचं आहे बॅलन्स विथ अदर बँक, दुसऱ्या बँकेत टाकलं म्हणजे हे डिपॉझिटच आहे अदर बँक. म्हणजे हे कुठे येईल? आपलं नंबर 7 मध्ये येईल. सॉरी, 7 मध्ये येईल. बरोबर. काय? डिपॉझिट विथ अदर बँक. डिपॉझिट विथ अदर बँक किती येते? डिपॉझिट विथ अदर बँक ते दिले 2,10,000. 2,10,000. ओके, पुढचा आयटम काय आहे? पुढचा आयटम दिलाय ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट. बघा, ही एक ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी असते. ब्रँच ऍडजस्टमेंट 2 ब्रँच मधलं ट्रान्झॅक्शन असतो. तो डेबिटला जर असेल तर अदर असेटला घ्यायचा, आणि क्रेडिटला असेल तर अदर लायबिलिटीजला घ्यायचा. आता हा कुठे दिलाय बघा बरं, डेबिटला आहे का क्रेडिटला आहे? बघा, ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिटला येतो. डेबिटला असल्यामुळे अदर असेटला जाईल. तो कुठे जाईल? अदर असेटला, नंबर 11 मध्ये. ब्रँच ऍडजस्टमेंट किती येतो? ब्रँच ऍडजस्टमेंट 40,000. ओके, पुढचा आयटम प्रॉव्हिडंट फंड. आता प्रॉव्हिडंट फंड लक्ष द्या, रिझर्व्ह अँड सरप्लस तुम्हाला वाटेल हा, पण प्रॉव्हिडंट फंड हा कोणाच्या मालकीचा असतो? कामगारांच्या मालकीचा असतो. म्हणून तो कंपनीचा किंवा बँकेचा रिझर्व्ह असत नाही. प्रॉव्हिडंट फंड हा अदर लायबिलिटीज मध्ये जात असतो कायम, आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर ऑपरेटिंग एक्सपेंडिचर मध्ये जातं. खर्च चालू वर्षीचं कॉन्ट्रीब्युशन टाकलं असेल तर ऑपरेटिंग मध्ये टाकायचं. नुसता प्रॉव्हिडंट फंड दिला असेल तर अदर लायबिलिटीज मध्ये टाकायचं. ते नंबर 5 मध्ये. प्रॉव्हिडंट फंड. ओके, प्रॉव्हिडंट फंड किती येतो? 40,000 आहे. आणि लास्ट आहे एमडीज रिम्युनरेशन, मॅनेजिंग डायरेक्टर रिम्युनरेशन एक्सपेन्सेस आहे 16 नंबर मध्ये जाईल ऑपरेटिंग मध्ये. रिम्युनरेशन ओके, किती येते? 24,000. आता आपलं सर्व ट्रान्सफर झालंय, फक्त ऍडजस्टमेंट बघूयात आपण. ऍडजस्टमेंट काही शिल्लक राहिल्यात का? बघा, प्रॉव्हिडंट फंड ट्रान्सफर केला आपण अदर लायबिलिटीजला, मॅनेजिंग डायरेक्टर रिम्युनरेशन 24,000 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. पहिली ऍडजस्टमेंट झाली आपली, दुसरी पण झाली, तिसरी पण झाली, चौथी पण ऍडजस्टमेंट झाली आपली, आणि
शेवटचं राहिलं फक्त आपलं ऍक्सेप्टन्सेस ऑन बिहाफ ऑफ द कस्टमर. आता हे जे ऍक्सेप्टन्सेस आहे हे कॉन्टिंजंट लायबिलिटीज खाली जातात. पुढे जातात कॉन्टिंजंट लायबिलिटीज खाली जात असतात, जे काय ऍक्सेप्टन्सेस आहेत ते. सो ते आपण कुठे लिहिणार आहोत, तर ते बॅलन्स शीट खाली लिहिणार आहोत. ठीक आहे, सॉरी बॅलन्स शीट खाली म्हणतो कशा खाली, कॉन्टिंजंट लायबिलिटीच्या अंडर शेड्यूल नंबर 12. acceptances on behalf of customers. ओके, ते किती दिले त्यांनी, 1,50,000. सिंगल इफेक्ट होतो, कारण ते काय टोटल आपण घेत नाही बेरजेत, म्हणून त्याचा सिंगल इफेक्ट त्या ठिकाणी दिला जातो. ठीक आहे, आणि त्याचा सिंगल इफेक्ट दिला जातो म्हणून तर ते बेरजेत येत नाही. तर हे झालं सर्व ऍडजस्टमेंट. आता आपण काय करणार आहोत, शेवटचे 4 शेड्यूल क्लोज करणार अगोदर, सर्वात अगोदर. हा बघा, आता हे ह्या पद्धतीनेच आपल्याला जावं लागतं प्रत्येक वेळेस. मग आता आपण 13 नंबरचं शेड्यूल क्लोज करू. किती येतं बघा बरं, त्याला 2,18,000. किती आलं, 2,18,000. 2,18,000 13 नंबर. 14 नंबर किती आलं बघा बरं, 59,600. नंतर 15 नंबर क्लोज करा. 15 नंबरची टोटल आली 15,900. आणि शेवटी डिप्रिसिएशन, सॉरी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, त्या शेड्यूलची टोटल किती येते बघा बरं, करा टोटल पटकन करा. 7,000 प्लस 12,000 19,000 प्लस 44,400 प्लस 500 आणि प्लस 24,000. किती येतात बघा, 87,900 आले का, तुम्हाला मेसेज केलाय 87,900 बरोबर, 87,900. आता हे 4ही शेड्यूलची टोटल आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू. मग बघा, इंटरेस्ट अर्नची किती, 2,18,000. इंटरेस्ट अर्न समोर लिहू आपण. मग बघा, इंटरेस्ट अर्न किती आली टोटल, 2,18,000, 2,18,000. 2,18,000. नंतर अदर इन्कम किती आले बघा, नंबर 14. बघा 13 नंबर समोर लिहिला आपण, ते नंबर 14 अदर इन्कम. अदर इन्कम आले 59,600. 600 झालं का, ओके. नंतर इंटरेस्ट, इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट एक्सपेंडेड किती आला बघू, नंबर 15 87,000, सॉरी 15,900. आणि नंबर 16 म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, म्हणजे लास्ट शेड्यूल, शेड्यूल नंबर 16 87,900. झाले का हे 4 शेड्यूल क्लोज, टोटल करा. मग टोटल फर्स्ट किती येते बघा बरं, करा टोटल. आली का बरोबर, 2,77,600. व्हेरी गुड. नंतर टोटल सेकंड करा, किती येते बघा बरं, 1,58,800 आली का, व्हेरी गुड, 1,58,800. मग आता बघा, करंट इयरचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आपल्याला.
2,77,600 मायनस टोटल सेकंड 1,58,800 किती येते सांगा मला आन्सर. बघा 2,77,600 वजा 1,58,800. ओके 1,18,800. 1,18,800. ओके हे हा आला करंट इयरचा प्रॉफिट. आता दोघांची टोटल किती येते बघा. टोटल थर्ड किती झाली बघा. 1,18,800 अधिक 13,000. $1,31,800 आली का बघा. व्हेरी गुड. 1,31,800. बघा आपलं प्रॉफिट लॉस अकाउंट टॅली होत चाललंय. आता ऍप्रोप्रिएशन करायचं. मी तुम्हाला सांगितलं इथं दुसरं कोणतंच ऍप्रोप्रिएशन सांगितलेलं नाही डिव्हिडंडचं वगैरे, पण ही ऍडजस्टमेंट दिलेली नसली तरी आपल्याला करायची. तर मग आपण इथे जी काय ऍडजस्टमेंट आहे ती करणारच आहोत. स्टार्टर रिझर्व तो घ्यायचाच आहे आपल्याला. आणि मग स्टार्टर रिझर्व किती येतो बघा. स्टार्टर रिझर्व 20% ऑफ करंट इयर प्रॉफिट आणि करंट इयर प्रॉफिट आपला एवढा आहे. मग इथे काय येणार. 20% ऑफ किती रुपीज 1,18,800 याच्या 20% किती येतो बघा. 1,18,800च्या 20%. मला मेसेज टाकाल फक्त याच्या टोटल याचा नाही घ्यायचा तो. 1,18,800 करंट इयर प्रॉफिटच्याच 20% घ्यायचा तो. 23,760. व्हेरी गुड. 23,760. मग आता टोटल 1,31,800 होता. त्यातून ट्रान्सफर किती झाला स्टार्टर रिझर्वला 23,760. बघा हा इथून उचलला. बघा इथे आपण म्हटलं होतं ना कुठे ट्रान्सफर करायचा तो. रिझर्व अँड सरप्लसला ट्रान्सफर करायचा. मग इथून 23,760 उचलले आणि 2 नंबर शेड्यूल मध्ये घेतले. बघा ओपनिंग बॅलन्स ऍड करंट इयर आहे का. रिझर्व फंड स्टार्टर रिझर्व. आणि मग किती केला तो ट्रान्सफर 23,760. 23,760 हा प्लस केला तिथे. किती झाला टोटल बघा. आउटरला घ्या. 2,80,000 अधिक 23,760 3,03,760. ओके 3,03,760. ओके आता तिथे किती बॅलन्स राहिला तो बघू शिल्लक. बघा 1,31,800 होता टोटल. त्याच्यापैकी 23,760 गेला. म्हणजे उरलेला प्रॉफिट किती सांगा बरं मला. उरलेला प्रॉफिट किती. तो राहील बॅलन्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती बघा बरं तो. $1,08,040. ओके 1,08,040. ओके इतका आला. 1,08,040. ओके आणि मग इथे हे टोटल फोर तितकंच रकमेने टॅली होणार 1,31,800. मग आता हा जो बॅलन्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हा इथून उचला ऍप्रोप्रिएशनचा बॅलन्स आणि रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये लिहून टाका. ओके तो किती आलेला आहे. किती आलेला तो. $1,08,040.
आणि आता मग लायबिलिटीचे सर्व शेड्यूल क्लोज करा आणि असेटचे सर्व शेड्यूल क्लोज करा. जोपर्यंत हे ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत आपण रिझर्व्ह अँड सरप्लस क्लोज करू शकत नाही. प्रत्येक वेळेस हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. मग बघा पहिलं शेड्यूल आलं 8 लाख. दुसरं किती आलं करा बेरीज, पटपट बेरीज करा. यस किती आलं सेकंड 5,91,000. 5,91,000. ओके. बघा हे आलं सेकंड. थर्ड किती आलं बघा बरं, पटकन कराल. किती आलं बघा बरं, शेड्यूल नंबर 3 2,84,940. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पुढचं शेड्यूल करा बरं, टोटल करा. ते तेवढीच राहणार 1,54,460. आपण अमाऊंट बरोबर घेतल्यात का क्रॉस चेक करा. कधी कधी घाईमध्ये अमाऊंट चुकीच्या अमाऊंट त्या ठिकाणी घेतल्या जातात. इकडे किती आलं 40,90,000. ओके. अदर लायबिलिटीज 90,000. पुढे कॅश इन हँड तेवढंच राहील. $92,700. बरोबर. त्याच्यानंतर मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस किती आलं करा टोटल 2,10,000 प्लस 52,000 2,62,000. 2,62,000. पुढे इन्व्हेस्टमेंट बघा, इन्व्हेस्टमेंटची टोटल किती आली 3,88,740 प्लस 5,41,520. यस फास्ट. $9,30,260. व्हेरी गुड. पुढे ऍडव्हान्सेस 3,85,000 प्लस 25,000 4,10,000. ओके. पुढे फिक्स्ड असेट ती तेवढीच राहील 1,33,000. 1,33,000. बरोबर आहेत का. तुम्ही टोटल करा. बघा पुढे किती 49,240 प्लस 4,000 प्लस 40,000. यस 93,240 ऑदर असेट आणि शेवटी कॉन्टिंजंट लायबिलिटीज 1,50,000. ओके झालं. आता ह्या सर्व टोटल उचलायच्या आणि बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर करून द्यायच्या. बघा कसं येईल. मग पहिलं कॅपिटल किती आलंय बघा बरं. कॅपिटलची टोटल आली 8 लाख. पुढे रिझर्व्ह अँड सरप्लसची टोटल किती आली 5,91,800.
ओके, मला पुढची टोटल सांगा बरं. टोटल सांगत चला बरं. टोटल सांगत चला बरं मला. टोटल सांगत चला पुढची. डिपॉझिटची टोटल सांगा मला पटकन. किती आली डिपॉझिटची टोटल? 2,84,940. पुढे बॉरोइंगची बघा 4 नंबरची टोटल किती आली? 1,54,460. ओके, आणि शेवटी ऑदर लायबिलिटीची टोटल किती आली बघा? 90,000. त्याच पद्धतीने काय असेटचे पण याल. कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय नंबर 6. बघा किती आली? 92,700. पुढे बॅलन्स विथ बँक मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस 2,62,000. Then investment $9,30,260. पुढे नेक्स्ट ऍडव्हान्सेस $4,10,000. पुढे फिक्स्ड असेट 1,33,000. आणि लास्ट अदर असेट 11 नंबर 93,240 आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज 1,50,000. हे मात्र इकडे घेतो आपण शेवटी, ते बेरजेत घेत नाही. करा बरं टोटल. मग टोटल फर्स्टची टोटल करा, लायबिलिटीची टोटल करा, किती येते बघा बरं. यस, मेसेज कराल मला. यस, $8 lakh plus 5 lakh 91,800 plus 2,84,940 plus 1,54,460 plus 90,000. 19 lakhs 21,000. ओके, आणि मग असेटची पण तशीच टोटल करा बरं. असेटची पण तशीच टोटल करा, येते का बघा बरं. 92,700
येते 92,700 यायलाच पाहिजे. 2 लाख आले नाही तर आपण काहीतरी चुकलोय असं त्याचा अर्थ होतो. $1,33,000 आणि प्लस 93,240 बरोबर आली बघा. 19,21,200 हीच टोटल येते बरोबर तिथे आली ना. तर इथे आपला प्रॉब्लेम टॅली होतो. ओके सो प्रॉब्लेम समजला का? इथे मी थांबवतोय.